ऋषा थोडं टेन्शन नको घेऊ रे, काहीतरी मार्ग निघेल यातून. नाही रे, मला नाही वाटत तसे काय होईल. आपण एवढं नेगेटिव्ह थिंकिंग का करतोयस तू? काहीच नकोसं झालंय आता. अरे पण हे बघा निकेत, मला आता एकट्याला थांबू दे. तू प्लीज जा आता. मला ऐकून तर घे. प्लीज अनिकेत जा आता. ठीक आहे, एक हरवत चाललोय मी दिवसेंदिवस. एखादी निर्जीव निरुपयोगी वस्तू बनत चाललोय. रोजची सकाळ, अगदी रोजची सकाळ माझ्यासाठी एक नवीन प्रश्न घेऊन येते आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत पुन्हा नवी सकाळ उगवते. साधनाने प्रश्न निर्माण होतात आणि शरीराने साधन. पण जर शरीरच उरलं नाही तर या साधनांचा प्रश्नच उद्भवत नाही. आता या सगळ्याला एकच उपाय, माझा मृत्यू. हो, माझा मृत्यू. कोण पाहिजे? मी सेल्समन आहे. काही प्रॉडक्ट दाखवायचे होते तुम्हाला. बघा मला आता काही नकोय, प्लीज जा तुम्ही. अहो पण मला हवंय ना. काय? पाणी. थोडंसं पाणी मिळेल का? या. अहो ती खिडकी नका ना उघडू, तुला राहू दे बंद. नको तर राहिलं. हॅलो. हो मी इकडे पुण्याला आलोय. हो त्या दीक्षितांना उचललंय मी पोहोचतो तिकडे. हो ओके ठीक आहे. ह्याचं अजून काही ठरत नाही ऍक्च्युली. मी सांगतो म्हणतो मला. ओके अच्छा. हो तुम्ही नक्की कोण आहात? नाही म्हणजे किडनॅपर वगैरे तर नाही ना? आमचा लिफ्टचा साईड बिझनेस आहे. अशी भाषा वापरावीच लागते आम्हाला. एक विचारू का? बोला. इथे बसलो तर चालेल 2 मिनिटं? बाहेर ऊन आहे ना. तुम्ही एवढे उदास का हो? मी विचारतोय तुम्हाला काहीतरी. झालंय ना पाणी पिऊन, मग जा ना आता. दुःख शेअर केल्याने कमी होतं असं म्हणतात. तुम्हाला काय कळणार आहे माझं दुःख? नाही कळणार कदाचित. हो पण तुमचा ताण नक्की कमी होईल. इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला आहे मी. आज रिझल्ट होता आणि नापास झालोय. आता हे मी घरच्यांना कसं सांगू? आणि म्हणूनच हे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलाय. अरे पण हे बघा प्लीज, मला कुठल्याही प्रकारची सहानुभूती नकोय. पण मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा विचार करावा. पण या जगात जर असण्यापेक्षा नसताना जास्त किंमत असेल तर काय उपयोग आहे जगून? आणि मला आता हे कळलंय. सो माझा निर्णय फायनल आहे. अरे पण तुझ्या असण्याने जर का इतरांना फरक पडणार असेल तर? जिला फरक पडायचा होता ती तर केव्हा सोडून गेली मला. हॅलो. हे बघ, मला खूप दिवस तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुला वाईट वाटेल कदाचित, पण मला रिलेशन मध्ये नाही राहायचं आता. मी तुला कारण नाही सांगू शकणार, बट नाही, हे नाही होऊ शकत. मला रिलेशन मध्ये नाही राहायचं. आय मीन, कॅन वी बी जस्ट फ्रेंड्स? ठीक आहे. ओके बाय. जाऊ दे ना, तुम्ही तरी कशाला त्रास करून घेतला उगाच. आणि या सगळ्याचा कंटाळा आला आता खूप मला. आता तेवढा एकच उपाय दिसतोय मला.
अरे बघ, तुझ्यासाठी माझ्याकडे खूप प्रॉडक्ट्स आहेत. हे बघ, हा पास, ही सुरी आणि हे ढेकणांचं औषध. आणि या सगळ्याची एक्सपायरी डेट तू सांगशील ती. तुम्ही का माझं डोकं खाताय? तुमचं पाणी पिऊन झालंय, यू कॅन लिव्ह. जाणार तर मी आहेच, पण माझं बोलून झालं. आता आणखीन काय बोलणार तुम्ही? अरे तुझं अस्तित्व वास्तवात येण्यासाठी ज्या अस्तित्वांनी दिवस रात्र कष्ट केले त्यांचा तरी विचार कर. पण याच्यात माझा काय दोष आहे? अरे साला जो उठतोय तो आत्महत्या करतोय, आणि त्या कसल्या तरी असल्या फालतू क्षुल्लक कारणांसाठी. मग आम्ही करायचं काय? वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. यश आणि अपयश या दोघांच्या व्हॅल्यूज जेव्हा इक्वल होतात ना, तेव्हा त्या तुझ्या जगण्याला अर्थ आहे. पण मला यश कधी मिळतच नाही ना. अरे सारखं यश मिळत राहिलं ना तर पांगळ असेल रे, आणि अपयशाच्या कुबड्या घेऊन फिरावं लागेल तुला. हॅलो, हो मी बोलतोय. ठीक आहे, त्यांना उचलतो मी. उचलतो नक्की. ओके. इथे गुलमोहर अपार्टमेंट तुमच्या समोरच येतं का? हो ठीक आहे. ते कांबळे ते तिथेच राहतात का? हो ठीक आहे, निघतो मी. आणि हो, हे माझं काय. एक मिनिट. थँक्यू, खरंच थँक्यू. नाही म्हणजे तुमच्यामुळे आज खरंच. हो ठीक आहे, निघतो मी. आपण भेटूच पुन्हा कधीतरी, नक्कीच. हा बोल रे चिनी. काय? कांबळे काका गेले?